नमस्कार मित्रांनो, वर्षा ताईच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सर्वांचा चहा नाश्ता झाला का? आज मी तुम्हाला सांगत आहे, हे बघा मी सध्या भांडे घासत आहे। ह्या अशा तळलेल्या वगैरे कढया असतात खराब झालेल्या, तर त्याला कसं एकदम चकाचक काढायचं हे मी तुम्हाला दाखवते। थोडंसं साबण घेतलेलं आहे आपल्याकडे आणि ही पितांबरी आहे। जुन्या कढया जर असल्या तर त्याच्यामध्ये ही थोडीशी पितांबरी आणि थोडंसं रिनबार साबण लावून आपण कढई क्लीन करू शकतोय। हा आहे लोखंडी तवा, बघू शकताय। हा पण क्लीन होतं त्याच्यासाठी म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं। हा एक छोटासा दगड आहे, हा मार्केटमध्ये कुठेही भेटतो, फक्त याची 10 रुपये किंमत आहे। तर ह्याच्याने तवा पण आपण क्लीन करणार आहे कढई, तर ते तुम्हाला मी दाखवते आणि नक्की मला सांगा क्लीन झाला आहे का। हे बघा, ह्याच्यामध्ये मी थोडंसं पितांबरी टाकायची, जास्त नाही टाकायची, आपल्याला थोडीशी पितांबरी टाकायची आहे। कितीही कढई काळी असू द्या तुमची, नक्की याच्याने साफ होईल जाते एकदम क्लीन। तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, क्लीन झाली का। तुमच्या पण घरामध्ये जुने भांडे असतील, आपण कधीतरी कढयामध्ये तळून पण कळतं, कोणी भाजी तळतं, पातं वगैरे तळतो, तर साईडचं तेलकट निघत नाही ना, तर थोडंसं रिनबार साबण आणि ही पितांबरी घेऊन असतं ना, नक्की निघतं। तुम्हाला लगेच रिझल्ट दाखवते। हे बघा गाईज, कशी निघाली कढई, नक्की कमेंटमध्ये सांगा। आता तवा घातलेला आहे, तुम्हाला तवा पण दाखवते मी। लोखंडी तवा होता, तेवढे सर्वांनी लोखंडी तव्यावरतीच भाकरी चपात्या जे काय असेल त्याच्यावरती करा। हा बघा, याच्याने मी क्लीन करते। हा भरपूर काळा होता तरी याच्याने मी क्लीन करून एवढा ह्याला स्वच्छ केलेला आहे। अजून म्हणजे अजून 15 दिवस जरी गेले तरी हरकत नाही, पण ह्याला नक्की मी क्लीन करून दाखवणार। त्याच्यासाठी कितीही साबण वगैरे नाही, तवा घासण्यासाठी हा दगड लागतो आणि कढईसाठी प्लीज ही पितांबरी आणा। सर्वांत जास्त काहीची किंमत नाही, फक्त आहे 20 रुपये किंमत याची। आणि ह्या पितांबरीचं अजून एक गोष्ट आहे, सांगते गाईज, ऐकून घ्या। आपलं बेसिंग असतं, ते बेसिंगसुद्धा ह्या पितांबरीनं क्लीन होतं बरं का। कुणाची जास्त बेसिंग घाण झाली असतील, खराब झाली असतील, तर नक्की हे पितांबरी टाकून तुम्ही बेसिंग स्वच्छ करा, नक्की क्लीन होईल। आणि कमेंट कसा व्हिडिओ झाला आहे तुम्हाला माहिती माझी चांगली वाटली का, प्लीज सर्वजण कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।